नमस्कार मित्र हो, मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटतं. या नोव्हेंबर महिन्यामध्ये 20 तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी निवडणूक होणार आहे, होऊ घातलेली आहे. त्याचं अर्ज भरण्याची प्रक्रिया, फॉर्म भरण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे. मला एक सर्वसामान्य मतदार आणि सर्वसामान्य नागरिक म्हणून एक प्रश्न आपल्या सगळ्या महाराष्ट्रातले जे जे प्रमुख पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना किंवा जनतेसमोर मला हा प्रश्न ठेवायचा आहे की सामान्य सुशिक्षित विद्वान माणूस, निर्व्यसनी माणूस विधानसभेची निवडणूक लढवू शकतो का? ठाकरे साहेब म्हणायचे ना, अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. आपल्या सगळ्याच पक्षांनी आणि आता उभे राहिलेल्या सगळ्याच उमेदवारांनी अरे रे रे कुठे नेऊन ठेवलात महाराष्ट्र माझा. मित्रांनो, विचार करा, हे जे TN शेषन ज्यावेळेस मुख्य निवडणूक आयुक्त झाले, मी TN शेषन त्यांनी जी निवडणूक आचारसंहिता राबवली ना, अक्षरशः मांडव घालायला किंवा स्टेज उभारायला सुद्धा उमेदवार घाबरत होते. स्टेज उभारायला सुद्धा डीजे बीजे स्पीकर तर लांबची गोष्ट, 4 फळ्यांचं स्टेज उभारायला सुद्धा घाबरत होते. अगदी कोपरा सभा आणि कट्टा सभा आणि चावडीच्या पारावर सभा घ्यायला लावल्या होत्या त्या माणसानं. कुठे गेली ही आचारसंहिता? आणि हा केवळ आणि केवळ फारच आता चालू आहे की आदर्श आचारसंहिता. त्याच्या अगोदर सगळं उरकलेलं आहे. त्याच्या अगोदर आमच्या तालुक्यातली परिस्थिती सांगतो, बहुतेक महाराष्ट्राच्या तालुक्यामध्ये याच गोष्टी घडलेल्या आहेत. सगळ्या बहुसंख्य जे जे इच्छुक उमेदवार आहेत ना, त्या सगळ्या इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणामध्ये ट्रिप्स काढल्या. त्याच्यामध्ये अंबाबाई असेल, इकडे गाणगापूर, पंढरपूर, कोल्हापूर, वेगवेगळ्या ठिकाणी जेवणावळी घातल्या. अंताक्षरीचे आणि ते होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेतले. त्याला जवळजवळ स्पर्धकांच्या इतक्या संख्येच्या साड्या वाटायच्या. काही इच्छुक उमेदवारांनी घरोघरी साड्या वाटल्या. याला कोणीही, जे उभेच राहणार आहेत, फॉर्म भरणारच आहेत, भले तो पक्षाचा AB फॉर्म मिळो अथवा न मिळो, परंतु ज्यांना निवडणूक लढवायचीच आहे, अभी नाही तो कभी नाही, त्या मंडळींनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास एक बस भरून जर कोल्हापूरला, सासवड ते कोल्हापूर जायचं म्हटलं तर जवळपास 40-50 हजार एका बसला खर्च येत असणार. जेवण, खाणं, नाश्ता पाणी ते वेगळंच. अशा 200, 250 बस भरून आपले मतदार त्या ठिकाणी नेले. होम मिनिस्टर सारखे खेळ, फार ऍक्टिवा गाडी, पहिलं बक्षीस ऍक्टिवा, आणखीन काय, अगदी मिक्सर पर्यंत ती त्याची उतरंड अशी लावली बक्षिसांची. आणि खेळ पैठणीचा, प्रत्येक घरोघरी प्रत्येक स्पर्धकाला सुद्धा भाग घेतल्याबद्दल सुद्धा पैठणी. आणि त्या मराठी तारका आणायच्या, त्यांचा डान्स, त्यांनी परत आवाहन करायचं 4-8 दिवस, मी तुमच्या गावाला येते, मी पण येते, तुम्ही पण या, वगैरे वगैरे. आमच्यासारखा माणूस किंवा अजून माझ्यासारखे असे अनेक लोक आहेत, कसा निवडणूक कॉन्टेस्ट करू शकतो? मला या निमित्तानं एक माझे पेशंट आणि माझे खूप चांगले मित्र झाले पुढे. बच्चूभाई मुकादम, मुक्काम पोस्ट रेवदंडा, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. 1993 साली सासवडला मी प्रॅक्टिस करत असताना मला अलिबागवरून एक फोन आला आणि मी असा बच्चूभाई मुकादम बोलतोय डॉक्टर. तो फोन मला कोल्हापूरला आला. त्यावेळेस माझं इंटर्नशिपचं काम चालू होतं. डॉक्टर, मला तुम्हाला भेटायचंय, तुम्हाला सासवडला भेटायला मी कधी येऊ? मग मी सांगितलं की तुम्ही येत्या रविवारी या. आणि त्याप्रमाणे तो माणूस भेटायला आला. एकदम एक जीप आली, कमांडर, महिंद्रा कमांडर जीप.
ड्रायव्हर आणि हातामध्ये असा नॅपकिन, टर्किश नॅपकिन घेतलेला, एक अतिशय गोरा पान, मध्यम 5 फूट 4 इंच 5 इंच असा मध्यम उंचीचा, एकदम गोरा पान, तेजस्वी अगदी, आणि दाताची कवळी असल्यामुळं एकसारखे दात आणि नाकात बोलायचं हा 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 असे हसणारे देखणे बच्चूभाई माझ्यासमोर आले. बच्चूभाईंचं माझं नातं असं काही झालं की त्यांना आमच्या घरी अक्षरशः ते नंतर मुक्कामालाच यायचे, म्हणजे औषधाला यायचे तर आमच्या घरी मुक्कामाला यायचे. त्यावेळेस माझं प्रॅक्टिस घरात होतं, अगदी स्वतंत्र दवाखाना असा नव्हता. बच्चूभाई घरी मुक्कामाला थांबायचे किंवा मग इथे जेवण करायचं, त्यातल्या त्यात त्यांना पुरणपोळ्या भारी आवडायच्या. आणि ह्याच्यातलं आश्चर्य असं सांगतो मी तुम्हाला की बच्चूभाई मुकादम हा मुसलमान माणूस, मुस्लिम शेतकरी कामगार पक्षाचे, आज मला माझा हा व्हिडिओ जर रायगड जिल्ह्यातले, स्पेशली अलिबाग तालुक्यातली जे माझे दर्शक बघत असतील ना, जुन्या पिढीतले किंवा अगदी अलीकडचे सुद्धा, त्यांना बच्चूभाई मुकादम नक्की आठवते. बच्चूभाई मुकादम हा शेतकरी कामगार पक्षाचा नेता. ही सगळी जी जयंत पाटील, मीनाक्षी पाटील, मोहन पाटील, दत्ता पाटील, ही सगळी जी पाटील मंडळी आहेत त्यांच्या खांद्याला खांदा लावून, सारळचे पण आणखीन एक विजू आमरे म्हणून एक खूप चांगले कार्यकर्ते होते, आता ते नाहीये, बच्चूभाई सुद्धा वारले. बच्चूभाईंचं वैशिष्ट्य असं होतं की पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या त्या गणामध्ये रेवदंड्याला बच्चूभाईंचं त्यावेळेस एकच मुसलमानाचं घर, एकच मुसलमान घर, आणि तो माणूस या हिंदू लोकांमधून निवडून यायचा पंचायत समितीला. बच्चूभाईंनी मला सांगितलं की डॉक्टर, मी प्रचार असा करायचो की एक 15 पैशाचं पोस्ट कार्ड लिहून पाठवायचं, मी बच्चूभाई मुकादम यावेळेस अमुक अमुक माझा पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद क्रमांक याच्यामध्ये उभा आहे, माझी खूण अमुक अमुक आहे, कृपया मतदान करा, आपला बच्चूभाई. फक्त 15 पैशाचं कार्ड लिहून तो त्यांच्या मतदारांना तो माणूस पाठवायचा. झाला प्रचार, एवढाच प्रचार. कारण त्यावेळेस मोबाईल नव्हते, फोन नव्हते, ना व्हॉट्सअप, ना फेसबुक, ना फ्लेक्स, ना बॅनर्स, ना काहीच नाही. हा माणूस ऍब्सोल्यूट म्हणजे एकदम क्लीन स्वीप देऊन निवडून यायचा. म्हणजे प्रतिपक्षाचं जर 1000पैकी जवळजवळ 700-800 मतदान घेऊन हा माणूस निवडून यायचा. बोलण्यामध्ये इतकी जादू, प्रत्येक माणसाला सांभाळून घेण्याची इतकी क्षमता, प्रत्येक गोष्टीचा अभ्यास. पुढे ते आरडीसी बँकेचे चेअरमन सुद्धा होते. जसं पीडीसीसी बँक आहे तसे आरडीसी, रायगड डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक, त्या बँकेचे ते चेअरमन होते, अनेक काळ संचालक होते. बच्चूभाईंच्या आठवणी या निवडणुकीच्या निमित्तानं आत्ता आठवतात. म्हणजे बच्चूभाई आत्ता जर हयात असते ना तर त्यांनी हाय खाऊन जीव सोडला असता. बच्चूभाईंच्या घरातली एक मुलगा फक्त बँकेमध्ये नोकरीला होता, आता कदाचित तेही रिटायर झाले असतील. पण बाकी त्यांच्या कुटुंबामध्ये, राजकारणामध्ये त्यांनी पुढची पिढी अजिबात तयार केली नाही. ज्याला व्हायचंय, मला ते नेहमी सांगायचे, ज्याला व्हायचंय ना माझ्या घरात मुलाला, मुलीला वगैरे कोणाला, त्याचा तो त्याच्या कर्तृत्वावर होऊ देत, मी माझ्या कुबड्या कधी देणार नाही. ज्याच्यात कर्तृत्व असेल त्यानं ते सिद्ध करून दाखवावं आणि त्यानं आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य, अध्यक्ष काय व्हायचं ते व्हावं. पण मी असलं काही करणार नाही. ही माणसं मी डोळ्यानं बघितली. तो किसनराव बाणखेले आंबेगावचे, मला वाटतं 5 वेळा आमदार होते आंबेगावचे, आणि एकदा खेड लोकसभा मतदारसंघ, म्हणजे आत्ताचा शिरूर लोकसभा मतदारसंघ जो आहे ना, तसा खेड लोकसभा मतदारसंघ होता, राजगुरुनगर. त्या खेड लोकसभा मतदारसंघाचे किसनराव बाणखेले हे खासदार होते. 5 वेळा आमदार आणि एकदा खासदार. हा माणूस धोतर, त्याच्यावर ते नेहरू ढगळा असा शर्ट, टोपी, दाढी चांगल्यापैकी राखलेली, आणि हा जनता दलाचे उमेदवार असायचे. घर एका शेतामध्ये, घर कुडाचं घर. तिकडे जुन्नर तालुक्यामध्ये बाजरीच्या काडापासून कूड तयार करतात, म्हणजे भिंत तयार करतात, आणि ती आतून मातीनं लिंपून सारवतात, आणि बाहेरच्या बाजूने ते तसंच असतं. आणि खाली भुई घालणे, भुई घालणे म्हणजे जमीन उकरून चोपून ती गुळगुळीत करायची आणि सारवायची, असं भुई घातलेलं त्यांचं ते घर. त्यामधल्या खांबाला किंवा त्या खुंटीला एक ट्रान्झिस्टर अडकवलेला, आणि एक कॉट आणि एक लोखंडी कपाट. हे एका आमदाराच्या घरातलं फर्निचर. बायको आणि आई डोक्यावर पदर घेऊन सतत तिथं शेतामध्ये खुरपत बसलेली असायची. ही माणसं आम्ही जवळून बघितली आहे. चंद्रशेखर ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्याच्या नंतर, त्या अधिवेशनानंतर माझ्या वडिलांना, माझे वडील प्राचार्य होते अण्णासाहेब वगैरे महाविद्यालय ओतूर, तर ते माझ्या वडिलांचे चांगले जवळचे संबंध होते.
म्हणले साहेब तुम्हाला काय सांगू, माझ्याकडं एक जण खासदार, त्यावेळेस ती फोडाफोडी झाली, ती खासदारांना फोडण्यासाठी एक जण माझ्याकडे आला. म्हणला माझ्या लॉबीमध्ये त्याची सुटकेसचं हे निसटलं, 65 लाख रुपये म्हणला असं जमिनीवर पडले. 65 लाख ही 1990 त्याच्या अगोदर चंद्रशेखर ज्यावेळेस पंतप्रधान होते, पण तोच काळ 88 ते 90च्या आसपासचा काळ, 91 पर्यंत. पण म्हणले आपण 1 रुपयाला हात लावला नाही. अशी माणसं बघितली. त्यामुळे सामान्य मतदारांमधून किंवा सामान्य नागरिकांमधून आज मला जर वाटलं की आपण या विचारांसाठी विधानसभा निवडणूक लढवावी, तर कोणता पक्ष मला तिकीट देऊ शकतो? भारतीय जनता पार्टी देऊ शकेल? पार्टी विथ डिफरन्स म्हणता आपण, देऊ शकेल? मला वाटत नाही, कारण आपले सगळे उमेदवार बघितल्यानंतर शक्यता तशी वाटत नाही. एक शक्यता वाटते, कदाचित अजितदादा पवार असा वेगळा प्रयोग करू शकतात, म्हणजे माझ्या बाबतीत नव्हे परंतु कोणाच्या तरी बाबतीमध्ये करू शकतात. शरद पवारांनी सुद्धा आता 2 अगदी 25तले तरुण उमेदवार दिलेले आहेत. परंतु ज्याला त्याला आपल्याच मुलाबाळांची, आपल्याच परिवाराची काळजी आहे. राणे परिवार तर अख्खा परिवार निवडणुकीत उतरला आहे. त्यामुळे तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडणुकीमध्ये फक्त आणि फक्त आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क देऊन ठेवलाय. आता आपल्या डोक्यामध्ये फक्त मात्र एवढं सगळं मी विवेचन किंवा ही जी माझी टीका जी आहे की ही बच्चूभाई मुकादम यांच्यासारखी देव माणसं राजकारणामध्ये होती. गणपतराव देशमुख सांगोल्याचे आमदार मरेपर्यंत, ज्योती बसू पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री, शेवटी रिटायरमेंट घेतली की अरे मला नको आता मुख्यमंत्रीपद. 28 वर्ष तो माणूस मुख्यमंत्री होता, रिटायर झाले मुख्यमंत्री म्हणून, कंटाळले ते मुख्यमंत्री पदाला. तर अशी पालकत्व स्वीकारणारी माणसं, किसनराव बाणखेले अशी पालकत्व स्वीकारणारी माणसं आम्ही बघितलेली आहेत. पण आज कुठल्याही पक्षाकडे तिकीट मागायचं म्हटलं तरी खिशात किमान 100 कोटी रुपये असल्याशिवाय आपण तिकिटाचा त सुद्धा उच्चारू शकत नाही, अशी लोकशाहीची अवस्था होऊन बसलेली आहे. परंतु तरी सुद्धा एक नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली हा देश प्रगतीपथावर आहे. त्याचा स्पीड, त्याची गती कमी करू नका. आपल्याला खूप चांगलं आणि भारी सरकार वगैरे असं काही नसतंय. आपल्याला त्यातल्या त्यात बरं अशीच लोक निवडून द्यायची असतात. पण चांगली लोक काही नको असलेल्या पक्षांमध्ये पण आहेत. त्यामुळं त्या चांगल्या लोकांची सुद्धा मी माफी मागतो. नरेंद्र मोदी केंद्रबिंदू मानावा अशीच देशाची आणि देशाभोवतालच्या राजकारणाची, म्हणजे परदेशी राजकारणाची सध्याची अवस्था अशी आहे. त्यामुळे मतदानाला अवश्य बाहेर पडा. तुमच्या आमच्यासारख्या लोकांना कधी जर विधानसभेला उभं राहण्याचा प्रसंग किंवा संधी देण्याचं कुठल्या पक्षाला देवानं डोक्यामध्ये घातलं किंवा तशी परिस्थितीच निर्माण झाली तर त्या दिवसाची आपण सगळेच जण वाट बघूया. तूर्त या ठिकाणी पूर्णविराम देतो. मतदान मात्र अवश्य करा. धन्यवाद.